ठरलं तर मगच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली शिडीवरनं पडलेली असते आणि ती बेशुद्ध झाली असते. नंतर तिला दवाखान्यात ॲडमिट केलं गेलं असतं. इथे अर्जुन सायली पडल्यापासून खूप शॉक झालेला असतो. सायलीला डोक्यावर मार लागल्यामुळे तिचं भरपूर रक्त गेलेलं असतं. इथे डॉक्टर अर्जुनला सांगतात की सायलीचं भरपूर रक्त गेल्यामुळे तिला आता रक्त द्यायला हवं. परत एकदा तोच प्रॉब्लेम येतं ब्लड ग्रुपचा, कारण की सायलीचा हा ब्लड ग्रुप रेअर असतो आणि हे रक्त ब्लड बँकेत आल्यावर शिल्लक राहत नाही. त्यामुळे कोणतरी व्यक्ती शोधायला लागतो जो हा ब्लड देऊ शकतो. इथे रविराज सांगतात की तन्वीचा ब्लड ग्रुप मॅच होईल, आपण तिला तन्वीचं रक्त देऊया. दुसरीकडे प्रियाला घरी जाण्याची घाई असते कारण की प्रतिमात्या घरी असते. प्रतिमात्याला मारायला मोफतलालने माणूस पाठवलेला असतो आणि मी इथे जास्त वेळ थांबली तर माझा ब्लड ग्रुपचा पितळ उघडा पडेल आणि तिकडे प्रतिमाला मारण्याचा गोंधळ होऊन जाईल. दुसरीकडे इथे सायलीला उपचार चालू असतो, पण सायलीचं रक्त भरपूर गेलं असतं आणि तिचा असा ब्लड ग्रुप असतो की तो रेअर असतो आणि ह्या कुटुंबामध्ये हा ब्लड ग्रुप फक्त तन्वी आणि प्रतिमा यांच्याकडेच असतो. पण प्रियाचा तो ब्लड ग्रुप नसतो. पण अर्जुनने सांगितल्याप्रमाणे प्रियाला तिचा ब्लड ग्रुप चेकिंग करण्यासाठी नेतात. आता प्रियाला इथे काय करायचं काय नाही हे काय कळत नाही. तेवढ्यात पूर्णाजीला कोणाचा तरी फोन येतो. इकडे अर्जुन विचार करतो की जे सायलीचं ब्लड ग्रुप आहे ते प्रतिमा आत्याचं पण तेच ब्लड ग्रुप आहे. आता प्रतिमा आत्याला पण हॉस्पिटलमध्ये आणूया. इकडे सायली मृत्यूची झुंज देत असते. प्रियाने शिडीवरून ढकलल्यामुळे सायलीला मोठा धक्का बसलेला असतो. इथे डॉक्टर येतात. तेव्हा अर्जुन डॉक्टरना म्हणतो की सायली बरी होईल की नाही. तेव्हा डॉक्टर म्हणतो तिला लवकर तिला रक्ताची गरज आहे आणि रक्त आणलं तरच ती सायली बरी होईल. तेव्हा अर्जुन बोलतो तन्वी येते, पण तन्वीचा पण रक्ताचा काय प्रॉब्लेम झाला की प्रतिमा आत्या पण रक्त देऊ शकते. तेव्हा इथे आपण पाहतो की प्रतिमा आत्याला इथे घेऊन येतात. इथे प्रतिमा आत्याच्या टेस्ट होतात, तेव्हा प्रियाच्याही टेस्ट होतात. तेव्हा प्रिया नर्सला मॅनेज करायला बघते. प्रिया इथे नर्सला सांगते की रक्ताच्या प्लेट्स मॅच होत नाही असं सांगा, मी तुम्हाला पैसे देते. पहिल्याची नर्स लालची असते पण आताची नर्स लालची नसते, त्यामुळे प्रियाचं काम होत नाही. त्यामुळे प्रिया इथे अडकून पडते. इथे प्रतिमा आत्या बोलते माझं ब्लड घ्या, इथे दुसऱ्यांचं ब्लड घेण्याची काय गरज नाही. त्यानंतर हे रक्त सायलीला चढवतात. त्यानंतर सायलीला बरं वाटायला लागतं. इथे अर्जुन येतो आणि बोलतो की प्रतिमा आत्याचं ब्लड आपण सायलीला चढवतो, पण याच्याहून जास्त ब्लड लागत असेल तर त्यामुळे आता आपल्याला प्रियाचं ब्लड ग्रुपचं चेकिंग करावं लागेल. इथे प्रियाचं ब्लड ग्रुप चेक होतं, पण त्यावेळी नर्स बाहेर येते आणि बोलते की प्रियाचं ब्लड ग्रुप मॅच होत नाही. हे ऐकल्यावर रविराजना जबरदस्त धक्का बसतो आणि ते म्हणतात की असं कसं होऊ शकतं, तुमच्यामध्ये काहीतरी चूक झाली असेल, तुम्ही पुन्हा एकदा चेक करा. माझ्या मुलीचं बॉम्बे ब्लड ग्रुप आहे. तेव्हा नर्स सांगते मी हे सगळं चेक केलं आहे, तुम्ही पुन्हा एकदा चेक करा. तेव्हा रविराज प्रियाला जाब विचारण्यासाठी जातात. तेव्हा प्रिया फोनवर असते. इथे प्रतिमा त्या सायलीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत असते आणि तिला उठायला सांगते. इथे प्रतिमा त्याच्या प्रेमळ स्पर्शाने सायलीला आता हळूहळू शुद्ध यायला लागते. इथे रविराज प्रियाला जाब विचारण्यासाठी आले असतात. तेव्हा रविराज तिथे प्रियाच्या फोनवरचं बोलणं ऐकत असतात. प्रिया फोनवर सांगत असते की मी बरोबर बंदोबस्त केला असता, तिची काय मरणाची हेच दिसत नाही आहे. तुम्ही तिथे मारण्यासाठी माणूस पाठवला आहे, पण तिला इथे ब्लड देण्यासाठी आणलं आहे आणि आजचा तिचा मारण्याचा प्लॅन कॅन्सल करायला हवा आहे. आणि रविराज हे ऐकत असतात आणि त्यांना मोठा धक्का बसतो. आता रविराजना प्रियाचा डाव समजल्याबरोबर प्रियाला लगेच कानाखाली देतात आणि पोलिसांना कॉल केला जातो. आणि ह्यानंतर सायली हळूहळू बरी व्हायला लागते आणि प्रतिमा त्या तिला हळूहळू मिठीत घेते आणि तिला समजवत असते. आणि यामध्ये आता प्रियाचा डाव फसला आहे. आता इथे सायलीला आईचं प्रेम मिळालं आहे आणि आता पुढे काय होणार आहे आणि हे एक रंजकच आहे.